विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकाव्य भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना, विचारांना पंचांकना, तसेच थोर महापुरुष महामाता यांना त्रिवार वंदन, तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या धम्मकार्यास पंचांकना, तसेच येथे उपस्थित असलेले धम्मपीठावर आजच्या व्याख्यानाच्या अध्यक्ष शिवा मेश्रा, तसेच गंगाधर आयरेकर, मनीषाबाई बाबू, तसेच आमच्या विहाराचे अध्यक्ष संजय कावळे, अध्यक्ष विनोदजी घडांगे, सचिव दीपक पवार, सहसचिव व्यंकटेश कांबळे आणि खजिनदार बाबासाहेब शिंदे या सर्वांचे मी आभार मानते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. उपस्थित असलेले उपासक उपासिका या सर्वांना माझा सविनय जय भीम. आज आपण इथे रमाईची जयंती साजरी करत आहोत. रमाईची जयंती साजरी करत असताना काल आम्हाला एवढी मोठी मिरवणूक काढली की खूपच मोठी होती की त्याच वेळ वाटलं की खरोखर प्रत्येक गावामध्ये रमाई ही गेलेली आहे. आता ज्यावेळी मी सुरुवातीपासून सांगते, सिद्धार्थ गौतम ज्यावेळी गृहत्याग करत होते त्यावेळी त्यांनी यशोधरीची परवानगी घेण्यासाठी गेले. त्यावेळी यशोधराने काय सांगितलं की जा आणि जगाच्या कल्याणाचा मार्ग शोधा. हे सांगितल्यानंतर सिद्धार्थ गौतमांना जी स्फूर्ती मिळाली ती यशोधरीला मिळाली आणि त्यामुळे सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध झाले. म्हणजे एक स्त्री ही तिच्या पतीच्या आयुष्यात किती स्फूर्ती देते याचं उदाहरण. आता दुसरं उदाहरण जर द्यायचं म्हटलं, महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आयुष्यामध्ये जर सावित्रीबाई आल्या, सावित्रीबाईंनी ज्यावेळी शाळेत जात असताना धान चिखल सर्व सहन करून आपल्या पतीचं जे ध्येय होतं ते साध्य करण्यासाठी ध्यान चिखल सर्व सहन करून आपल्या पतीचं ध्येय साध्य केलं. म्हणून आज आपण सर्व सुशिक्षित झालो. आणि मी सुद्धा आधीचं वाचन करते. कशासाठी करते की माता सावित्रीने आपल्याला शिक्षणाची दारं खुली दिली. म्हणजे सावित्रीबाई या महात्मा फुलेंच्या पाठीमागे खंबीर उभ्या होत्या. त्याचप्रमाणे रमाईच्या होत्या बाबासाहेबांच्या जीवनाचा एक श्वास होता आणि ते बाबासाहेबांच्या जीवनाला जी दिशा दिली ती माता रमाई यांची. आणि माता रमाईचा तर जीवनपट पाहिला की निष्ठा त्यांची संघर्ष आणि स्वाभिमान हा इतिहास न सांगता तो सत्यात उतरवलेला पाहिजे की त्यांनी त्यांच्या जीवनात खूप म्हणजे त्रास काढला. मी फक्त उदाहरण देते आणि सांगते. ज्यावेळी बाबासाहेब बॅरिस्टर